नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 17,000 पेक्षा जास्त पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये आपल्याला याची ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत करायची आहे व यासाठी असणारी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्यासाठी जी लिंक आणि त्याचा जो GR आहे यासाठी आणि अधिकृत वेबसाईट इत्यादीची माहिती आपण खाली घेऊया। आता आपण या भरतीचे नियम, अटी व सूचना पाहूयात। मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी खालील नियम व अटी लक्षपूर्वक वाचाव्यात। पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेच्या आत सादर करायचा आहे। उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त एका घटकात एकच पदासाठी अर्ज करू शकतो। तसेच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला उमेदवारांचे 50 मार्क्सची शारीरिक चाचणी घेण्यात येते आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी प्रत्येक घटकात लेखी परीक्षा घेण्यात येते। म्हणजेच शारीरिक चाचणीला सामोरे गेल्यानंतरच उमेदवारांना लेखी परीक्षा करता बसता येते। अर्ज करताना उमेदवारांनी कोणत्या प्रकारची खोटी किंवा अविश्वसनीय माहिती नोंदवली तर उमेदवाराला बाद केलं जाऊ शकतं। शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेत बसता येईल आणि एका जागेसाठी 10 उमेदवार याप्रमाणे 100 मार्क्सची लेखी परीक्षा देता येईल। लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक उमेदवाराने किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य असेल आणि यापेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल। संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व पोलीस घटक यामध्ये एकच वेळी लेखी परीक्षा घेतल्या जातात। जे उमेदवार शारीरिक चाचणी पूर्ण करून लेखी परीक्षेमध्ये सुद्धा पात्र ठरतील यांची एक निवड यादी लावण्यात येईल। या निवड यादीनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलवले जाते। जे उमेदवार कागद पडताळणी मधून पात्र ठरतील त्यांची एक तात्पुरती यादी म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट बनवण्यात येते आणि शारीरिक व लेखी चाचणीमधील एकूण गुणांचा विचार करून शासन नियमानुसार शेवटच्या टप्प्यात त्यांची अंतिम निवड केली जाते। जाहिरातमध्ये नमूद केली जाणारी प्रवर्गनिहाय, आरक्षणनिहाय रिक्त पदे, समांतर आरक्षणानुसार रिक्त पदे या सर्वांचा विचार करून आणि त्यांचे निरीक्षण करूनच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा। पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यात दिले जाणारे वेळापत्रक त्या उमेदवाराने पाळणे अनिवार्य असेल, अन्यथा दिलेल्या तारखेस शारीरिक चाचणी किंवा लेखी परीक्षा करता उमेदवार गैरहजर राहिल्यास त्या प्रक्रियेमधून त्याला बाद करण्यात येईल। आता पोलीस भरतीसाठी आवश्यक जी शैक्षणिक पात्रता आहे ती आता आपण पाहूयात। त्यामध्ये पोलीस शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि चालकसाठी 12वी उत्तीर्ण प्लस हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक आहे। SRPF साठी 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे। आता पोलीस भरतीसाठी आवश्यक जी शारीरिक पात्रता आहे ती आता पाहूयात। यामध्ये उंची पाहिली तर महिलांची कमीत कमी उंची 158 सेंटीमीटर असावी आणि पुरुषांची कमीत कमी उंची 165 सेंटीमीटर असावी। आता छाती पाहिली तर पुरुषांची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर व त्यापेक्षा जास्त असावी। आता पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक पात्रता आपण पाहूयात। यासाठी शारीरिक चाचणी अगोदर पुरुषांसाठी पाहूयात। यामध्ये 1600 मीटर धावण्यासाठी एकूण 30 गुण आहेत व 800 मीटर धावण्यासाठी 10 गुण आहेत। गोळाफेकसाठी 10 गुण आहेत असे एकूण 50 गुण आहेत। मित्रांनो, आता महिलांसाठी शारीरिक चाचणीचे आपण पाहूयात। 800 मीटर धावण्यासाठी महिलांना 30 गुण आहेत व 100 मीटर धावण्यासाठी 10 गुण आहेत। गोळाफेक मध्ये एकूण 10 गुण आहेत असे एकूण 50 गुण आहेत। आता जो पोलीस भरतीचा एक्झाम पॅटर्न आहे तो आता आपण पाहूयात। यामध्ये
विषय, प्रश्न, गुण आणि वेळ दिलेली आहे. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 मार्क्स आहेत व एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि मराठी व्याकरणासाठी सेम 25 क्वेश्चन्स आणि 25 मार्क्स असणार आहेत. अंकगणितासाठी तसंच सेम आहे व सामान्य ज्ञान व चालू घडामोडीसाठी 25 प्रश्न आणि 25 मार्क्स असणार आहेत. एकूण 100 मार्क्स आणि 100 प्रश्न असणार आहेत, ज्याचा वेळ 1 तास 30 मिनिटे आहे. हे पोलीस शिपाईसाठी आहे. आता चालक या पदासाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी 20 गुण आहेत आणि एकूण मार्क्स 20 प्रश्न आहेत. यामध्ये मराठी व्याकरणासाठी 20 प्रश्न आणि 20 गुण आहेत. अंकगणित 20 गुण आणि 20 प्रश्न. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण आणि 20 प्रश्न. आणि त्यामध्ये यांना एक एक्स्ट्रा आहे की वाहन चालवणे किंवा वाहतुकीचे नियम यासाठी 20 प्रश्न आणि 20 गुण आहेत. असे यांना एकूण 100 गुण आहेत व त्यासाठी 1 तास 30 मिनिटांचा वेळ आहे. मित्रांनो, ज्यावेळेस याचे ऑनलाईन फॉर्म सुरू होतील त्यावेळेस आपण या भरतीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ह्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत.